नमस्कार, मी सुनील माने, कॅटलिस्ट फाउंडेशनचा अध्यक्ष. आपण डीजे संदर्भात जी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्याचे काम पाहणारे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट आसिफजी सरोदे आपल्याबरोबर आज या संदर्भात माहिती देणार आहेत. शिवसेनेचे शहर संपर्क प्रमुख अजय भोसलेजी आहेत. आणि या मोहिमेला आपण ज्यावेळेस सुरुवात केली की बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीपासून डीजेला आपण पूर्ण बंद करण्यासाठी काम सुरू करूया, तर त्यासाठी अतिशय कौतुकास्पद आणि पहिला उपक्रम पुणे शहरातून ज्यांनी सुरू केला असे आमचे बंधू नगरसेवक प्रदीप दादा गायकवाड, तेही आज या पत्रकार परिषदेत उपस्थित आहेत. या पुढच्या काळात आम्ही सगळीकडे जाऊन त्या संदर्भात मोहीम राबवणार आहोत. मी आपल्याला पुन्हा एकदा आठवण करू देऊ इच्छितो की गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात डीजे आणि त्या संदर्भातले सगळे साऊंड सिस्टीमचा अतिशय अनावश्यक आणि मोठा वापर, लेझरच्या उपकरणांचा वापर, ज्याच्यामुळं लोकांचे डोळे जायबंदी होणे, डोळे गेले, कानांना प्रॉब्लेम झाला, हृदयविकाराचे प्रॉब्लेम सुरू झाले, काही लोकांचे मृत्यू झाले. यानुसार आम्ही पुण्यातले काही लोकांनी, काही संघटनांनी निर्णय घेतले की याच्यावर काम करायचं. आम्ही कॅटलिस्ट फाउंडेशनच्या माध्यमातून एक बैठक घेतली आणि फक्त गणेशोत्सवाचाच हा विषय नसून सर्व जाती धर्माचे उत्सव, सर्व महापुरुषांच्या जयंत्या उत्सव, या सर्व प्रकारच्या गोष्टी आता या पुढच्या काळात वाढलेल्या आहेत. आणि 20 वर्षापूर्वी मी पत्रकार म्हणून लिहिल्यानंतर आता 20 वर्षात त्याचं स्वरूप भीषण पातळीवर गेल्याने पुढच्या काळात आणखी तीव्र होणार आहे. ह्या दृष्टिकोनातून आम्ही एक मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला. आणि बाबासाहेब आंबेडकर हे जगासाठी ज्ञानाचं प्रतीक आहे, बुद्धीचं प्रतीक आहे. आणि बुद्धिवंतांनी ज्या महामानवाची जी काय शिकवण आहे ती लक्षात घेऊन बाबासाहेबांच्या जयंतीलाच डीजे सारखा अतिशय वाईट प्रकार बंद करावा. अनावश्यक साऊंड सिस्टीम, लेझर आणि त्याच्यातला जो काय वेगळा प्रकार आहे की जो बाबासाहेबांना कधी अपेक्षित असला नसता, त्या स्वरूपाची खरी मानवंदना बाबासाहेबांना देण्यापासून सुरू करावी अशी आपण एक आव्हान वजा विनंती सगळ्यांना केली. महाराष्ट्रातनं त्याचं उत्स्फूर्त स्वागत झालं. पुण्यासारख्या शहरातनं प्रत्येक गोष्टीला जे माणसं चांगलं असतं ते स्वाद संवाद करणं, एक दोन अपवाद वगळता कुणीही विरोध केला नाही. त्यामुळे राज्यभरातनं आंबेडकरी जनतेने सगळ्यात आधी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्व महाराष्ट्रातून, पुण्यातून सगळीकडनं प्रतिसाद मिळाला. आणि लोकांनी आता निश्चित केलं की यातल्या ज्या ज्या काही वाईट गोष्टी आहेत त्या कमी कमी करत जाऊन समाजाचे भले होतील असे उपक्रम राबवणे, चांगले कार्यक्रम घेणे, बाबासाहेबांना मानवंदना त्यांच्या उंचीच्या दृष्टीने देणे, ह्या दृष्टिकोनातून आम्ही आता काम सुरू करत आहोत. आज आपण ही पत्रकार परिषद घेतली त्याचं कारण असं आहे की आम्ही PIL दाखल केल्यानंतर आपल्या समोर पुन्हा येणार होतो. PIL दाखल झाली, त्या संदर्भात आसिम सरोदे, ॲडव्होकेट आसिम सरोदे सांगणारच आहेत. त्यापूर्वी आत्ता शहरभरातून मला जो प्रतिसाद येतो तो पुढच्या काळात आम्ही बाबासाहेबांना मानणारे सगळा आंबेडकरी समाज, वेगवेगळ्या सण उत्सवात काम करणारे लोक ज्यांनी विचार केले, ते सगळ्यांनी आम्हाला निमंत्रण दिले की आमच्याकडे येऊन चर्चा करू, आपण हे सगळं बंद करायला पाहिजे किंवा त्याची तीव्रता कमी झाली पाहिजे. आणि बाबासाहेबांचा आणि बाबासाहेबांनी ज्या भगवान बुद्धांचा आपल्याला उपदेश दिला, कंपॅशन नावाचा एक महत्वाचा एक तत्व मूल्य आहे की ज्याच्यातनं दुसऱ्याचं आपण समजून घेऊन त्याला त्याचं आयुष्य चांगलं कसं करता येईल हा मुद्दा आहे. तर ते तत्व घेऊन लोकांनी दुसऱ्याला त्रास होणार नाही ह्या असल्या प्रकारांबद्दल हे आम्ही काम करायची एक मध्यवर्ती भूमिका घेतली. तर या पुढच्या काळात सर्व समाजांच्या सर्व प्रमुख नेते, प्रमुख व्यक्ती, फक्त आंबेडकर जयंतीतच हा विषय येणार नाही. आंबेडकर जयंती बंद होईल असं काही कुणी अपप्रचार करू नये. आंबेडकर जयंती जोरातच होणार, चांगलीच करायची, बाबासाहेबांना चांगलीच मानवंदना द्यायची. पण या संदर्भात जे गैरसमज पसरवले जाणार ते दूर करून सर्व सण उत्सव चांगले करायचे. पण हे डीजे सारखे जे काही घातक गोष्टी आहेत, समाजाला जे काय वाईट पद्धतीने त्रास सुरू झालाय, त्याच्यामुळे रहदारीचे प्रॉब्लेम सुरू झाले, ते बंद करण्यासाठी मोहीम घेण्यात आम्ही सर्व समाजांच्या घटकांना जोडून या PIL बरोबरच लोकप्रबोधन, लोक चळवळ सुरू करणार आहोत. मी अजय भोसले यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं म्हणणं. नमस्कार. आम्ही सुनील भाऊच्या मार्गदर्शनाखाली आणि गेली 5-10 वर्ष आम्ही ह्या विषयावर मांडत आहे की ध्वनी प्रदूषण मुक्त आपल्याला पुणे शहर करायचं. आंबेडकर जयंतीचं औचित्य साधून
सुनील भाऊ आंबेडकर चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी एक चांगला निर्णय घेतलेला आहे की आपण सुरुवातच आपल्यापासून करू म्हणून या गोष्टीची. कारण दरवर्षी बघा तुम्ही गणपती उत्सवामध्ये ध्वनी प्रदूषणामुळे कमीत कमी 4 ते 5 जणांना आपला जीव गमावा लागतो. आणि त्या लेझर लाईटमुळे गेल्याच बघा कोल्हापूरमध्ये 90 लोकांना डोळ्याच्या इजा झाल्या होत्या आणि ह्यावेळेस तसाच मॅटर झालेला आहे. आणि या ध्वनी प्रदूषणामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांना म्हणजे बहिरेपणाचा आजार, छातीत ज्याच्या घराच्या समोर हा स्पीकर लागतात डीजे, म्हणजे छातीमध्ये एवढं धडधड होतं ना की माणसाला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतलेला आहे एकमताने की आपण पुणे शहरातच आणि खास करून बाबासाहेबांनी ज्या देशाला संविधान दिले त्यांच्या जयंतीपासूनच हा निर्णय घ्यायचा आम्ही सर्वांनी ठरवलेले. आणि 2023 एप्रिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करत असताना आम्ही विचार केला की डीजे लावून समोरासमोर अगदी 100-200 फुटाच्या अंतरावर दुसऱ्याचा डीजे, आमचा डीजे, त्याच्यामुळं नागरिकांना येणाऱ्यांना त्रास आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत होता. प्रत्येक वेळी कंट्रोल रूमला कॉल द्यायचे आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा पोलिस यायचे, अशा अनेक घटना घडल्या. तर आम्ही यावेळेस विचार केला की डीजे हा लावायचाच नाही आणि त्या डीजेच्या पैशातून स्थानिक नागरिकांना जवळजवळ 15 हातगाड्या वाटल्या, ज्येष्ठांना काठ्या दिल्या आणि शाळेच्या 10वीत असणारे विद्यार्थी 9वी पास झाले, 10वीमध्ये गेले विद्यार्थी. त्या ठिकाणी 2 महानगरपालिकेची शाळा आहेत आणि एक खाजगी शाळा आहे. त्या शाळेतील जवळ 150 विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तक आणि कंपासचा संच दिला. काही लोकांनी छत्र्या वाटप केले, गरजू लोकांना अन्नधान्याची किट दिले. तेच पैसे त्या ठिकाणी वापरले आणि नागरिकांनी कौतुक केलं. अनेक नागरिकांनी आम्हाला फोन केले की चांगला उपक्रम केला, जेणेकरून ते डीजे 2 तास नागरिक असतील पण त्या 2 तासापेक्षा हे कुणाच्या तर घरामध्ये कायमचं उत्पन्नाचं साधन आणि कुणाच्या तर जीवाला काहीतरी मिळण्याचं एक हे झालं. म्हणून नागरिकांनी आम्हाला उत्स्फूर्तपणे फोन करून आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सांगितले की इथून पुढे काळात तुम्ही अशाच पद्धतीने समाजोपयोगी जे गोष्टी आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म आणि तथागत गौतम बुद्धांनी सांगितलेला शांतीचा संदेश हा खरा त्यातून द्यायला पाहिजे. मग आम्ही यावेळेस असा विचार केला की जी मुलं शाळेमध्ये आहेत त्यांना वह्या पुस्तकं देणं आणि पुन्हा जे गरजवंत लोक आहेत त्यांना काही वस्तू देणं, अशा माध्यमातून आम्ही गेल्या वर्षी जी सुरुवात केली इथून पुढच्या काळात आम्ही तेच करणार आहोत. लेझरमुळं आणि स्पीकरमुळं ज्या आता गेल्या एक 2-3 वर्षामध्ये पाहतोय आपण अनेक नागरिकांचे जीव गेले, डोळ्याच्या इजा झाल्या, कानाच्या इजा झाल्या आणि तसं तरुण पिढीला होणारा त्रास. कारण या डीजे किंवा लेझर लाईट किंवा याच्यामध्ये प्रामुख्याने तिथं नाचणारा हा तरुण वर्ग आहे. त्यांना जर अशा इजा होत असेल पुढे भविष्यामध्ये तर ही गोष्ट आम्ही सुद्धा लक्षात घेऊन डीजे बंद केलाय आणि सर्वसाधारणपणे आपण जयंती साजरी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो, इथून पुढे करणार आहोत. नाशिकजी या संदर्भातल्या टेक्निकल मुद्द्यांवर आपल्याला संवाद साधू. नमस्कार. माझा या विषयाशी संबंध खूप जुना आहे, कारण की 1993 पासून फटाक्यांची विरोधी आणि 2000 सालापासून हे जे सगळे बँड बाजे, वरात, डीजे लावून नाचणं, दुसऱ्यांना त्रास देणं याच्या संदर्भात आमचं काम सुरूच आहे. तेव्हापासून आतापर्यंत खूप मोठा कालावधी गेलेला आहे. यापूर्वी आम्ही अशा पिटिशन केल्या तेव्हा न्यायाधीशच आम्हाला सांगायचे की कशासाठी केसेस करतात, आमच्यावर पण फार दबाव येतात, आम्हाला या केसेसमध्ये काढू नको. कारण की भावनांचं राजकारण खूप जास्त असल्यामुळे लोक अशा केसेसमध्ये न्यायाधीशसुद्धा त्यांना समाजात राहायचं असते ते पडू इच्छित नव्हते. अशी परिस्थिती त्यावेळेस होती. 2015 जेव्हा पहिल्यांदा आंबेडकर जयंतीबाबतची केस दाखल केली होती तेव्हा मला आठवते सुनील मानेंना ते माहिती आहे की कैलास वाघमारे हा अभिनेता आहे. तर मीच तयार केलं होतं बऱ्याच जणांना की आपण केसेस करून मी वकील आहोत. कैलास वाघमारे तेव्हा एक जाहिरात होती, कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्रामध्ये, त्याच्यात त्यांनी अभिनय केला होता. आता तो बऱ्याच मोठ्या मोठ्या सिनेमांमध्ये आहे. तर मग आम्ही त्याच्यात दिलं होतं की ह्या अशा प्रकारच्या आंबेडकर जयंतीमध्ये कुठे नेऊन ठेवला आहे आंबेडकर माझा, असा प्रश्न आपण विचारला. आणि तेव्हा उच्च न्यायालयात काही केसेस असल्यामुळे त्या हरित न्यायाधिकरणाने त्याच केसेस सगळ्या तिकडे पाठवल्या होत्या. पण मग आम्ही तिकडे नाही करायचं असं ठरवलं. आणि आज मला अभिनंदन करायचं आहे की सुनील माने आणि अजय भोसले यांनी
पुढे आले आणि यांनी अशा प्रकारची केस केलेली आहे ज्याच्यामध्ये आंबेडकरांच्या विचारांचं संवर्धन करण्याचा विचार सगळ्यात मोठा की ज्यांनी संविधान लिहिलं, ज्यांनी घटनेमध्ये सांगितलं की इतरांना त्रास न देता तुमच्या हक्कांची मागणी तुम्ही करू शकत नाही, दुसऱ्यांना त्रास देऊन आपला उत्साह किंवा उत्सव आपण साजरा करू शकत नाही, त्या आंबेडकरांचे विचार जिवंत राहिले पाहिजे आणि हा गोंगाट कमी झाला पाहिजे याच्यासाठी ही केस आहे. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा आहे की या पिटिशनमध्येच आम्ही 3-4 ठिकाणी म्हटलं आहे की उत्सव समाजामध्ये असले पाहिजे, कारण का ते जिवंतपणाचं लक्षण आहे. आणि सुनील माने काल माझ्यासोबत बसले जवळपास 2-3 तास. त्यांनी पिटिशन पाहून एक शब्द पाहून त्यांनी सांगितलं नाही आपल्याला नकारात्मकता कोणती याच्यामध्ये नको, कारण की उत्सवांना आपला विरोध नाही, तर ध्वनी प्रदूषणाला आणि गोंगाटाला विरोध आहे. अजय भोसले हे पण काल मुंबईला होते, त्यांच्याशी आम्ही फोनवर सतत संपर्कात होतो आणि त्याच्यातून पिटिशन हे तयार झाले. आता याच्यामध्ये मुख्य 3 मुद्दे घेतलेले आहेत. एक मुद्दा आहे तो म्हणजे DJ सिस्टीम आणि जे प्रेशर मिक्सर लावतात गुपचूप पद्धतीने, बेकायदेशीर पद्धतीने त्या लाऊडस्पीकर्सच्या आतमध्ये, त्यातून एकदम आवाजाचा तो मोठा गोंगाट होतो. तर तशा प्रकारे नॉईज पोल्युशन म्हणजे ध्वनी प्रदूषण बंद झालं पाहिजे. दुसरा मुद्दा आहे की लेझर आणि प्लाझ्मा लाईट्स आणि ते डान्सिंग लाईट्स काय म्हणत असतील ते बंद झाले पाहिजे, कारण की त्याच्यामुळे आंधळे पण बऱ्याच जणांना आलेला आहे आणि हार्ट अटॅक सुद्धा खूप जणांना आलेले आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे की अनियंत्रित पद्धतीने जी बॅनरबाजी होते आणि विनाईलचे बॅनर्स जे लावले जातात जे नॉन बायोडिग्रेडेबल म्हणजे ते परत नष्ट न होण्यासारखे आहे, अशा स्वरूपाच्या बॅनर्सवर पूर्णपणे बंदी असली पाहिजे. असे 3 मुद्दे महत्त्वाचे आहेत. आणि याच्यामध्ये जसं मी सांगितलं की पोलीस दरवर्षी गणपती उत्सवानंतर प्रेस नोट काढायची, पण यावर्षी त्यांनी प्रेस नोट का काढली नाही हा एक महत्त्वाचा प्रश्न सगळ्या नागरिकांनी विचारायला पाहिजे. किती केसेस दाखल झाल्या, कोणत्या मंडळांवर झाल्या, FIR किती झाले, कोणत्या प्रकारचं साहित्य जप्त झालं, या पूर्ण 10 दिवसामध्ये जो गोंधळ झाला, गुन्हेगारी वाढली, त्याच्याबद्दल पोलिसांनी काय केलं याच्याबद्दलची प्रेस नोट पोलिसांनी काढणं आवश्यक होतं. ती पोलिसांनी काढली नाही आणि दुर्दैवाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तशा प्रकारची कोणती माहिती जनतेसाठी जाहीर केली नाही. तर हा जो अपारदर्शकतेचा भाग आहे तो अत्यंत चुकीचा आहे. प्रदूषण हे काही कोणाच्या विशिष्ट समाजाला होणारा त्रास नाही, तर प्रत्येक 2 कान असलेल्या माणसाला हा त्रास होतो आणि आपण बहिरेपणाकडे वाटचाल करतो. त्यामुळे ही पिटिशन करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये ज्यांना रिस्पॉन्डंट केलेला म्हणजे सुनील माने आणि अजय भोसले हे याचिकाकर्ते आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्य सचिव महाराष्ट्र सरकारचे, त्यानंतर पोलीस महासंचालक महाराष्ट्राचे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, त्याचप्रमाणे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, असे 4 जण प्रतिवादी याच्यामध्ये आहेत. आणि या पिटिशनमधून ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या अत्यंत स्पष्टपणे ते सुनील मानेंनी आता आपल्यासमोर सांगितलं. सगळ्यात पहिली मागणी आहे की DJ, लाऊडस्पीकर, ॲम्प्लिफायर्स आणि त्याच्यामध्ये जे प्रेशर मिक्सर्स लावले जातात त्याचा आवाज ध्वनी पातळी प्रचंड वाढवली जाते, ती अमानुष पद्धतीने आहे, ती त्याच्यावर पूर्णपणे बंदी असली पाहिजे. आणि डॉक्टर आंबेडकरांची जयंती जी ओपन जागेमध्ये सार्वजनिक रस्त्यावर होत असेल ती ध्वनी प्रदूषण मुक्त असली पाहिजे, ही पहिली मागणी. दुसरी मागणी आहे की केवळ आंबेडकर जयंतीच नाही तर महावीर जयंती, हनुमान जयंती, दत्त जयंती, विश्वकर्मा जयंती, शिवजयंती, बसवेश्वर जयंती, संत सेवालाल जयंती बंजारा समाजाची, मोहम्मद पैगंबर जयंती, गुरुनानक जयंती, रामनवमी, दहीहंडी असे सगळे उत्सव आणि जयंती, त्याचप्रमाणे मोहरम आणि उरूस यात्रा हिंदू आणि मुस्लिमांच्या, ख्रिश्चन लोकांचे सगळे उत्सव, त्याचप्रमाणे गुढीपाडवा, हे जे मॉब सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे, असा झुंड करून उत्सव आणि उत्सव साजरा करायचा त्याच्यावर बंदी असली पाहिजे आणि तिथे ध्वनी प्रदूषण नको अशा प्रकारची स्पष्ट मागणी करण्यात आली आहे. तिसरी एक महत्त्वाची मागणी करण्यात आली आहे की ध्वनी प्रदूषणाविरोधात लोक जातात तक्रारी करण्यासाठी, पोलीस पण काही करत नाही, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पण काही करत नाही, उलट कोणी तक्रार दिली ते इतरांना सांगतात आणि त्या नागरिकांचा जीव धोक्यात येतो, कारण ते मंडळाचे काही लोक हे आक्रमक होऊन जातात की आमच्या विरुद्ध कचरा प्रश्न. त्यामुळे ध्वनी प्रदूषण विरोधात दाखल करण्यात एखादी तक्रार दाखल करण्यात किंवा ती दखल व कारवाई करण्याबाबत पोलीस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कलेक्टर्स,
महानगरपालिका सगळ्या तहसीलदार यांच्या जबाबदारीचं एक नोटिफिकेशन हे सरकारने काढलं पाहिजे स्पष्टपणे. अशा प्रकारची मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे.